स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। सर्व पक्षांचं लक्ष आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर। बीएमसी मध्ये आपलाच महापौर बसेल यासाठी आतापासून रणनीती आखायला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही लढाई अस्तित्वाची मानली जाते। आता उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेवर आपलाच महापौर होऊ दे असं देवालाच गारहाणं घातलंय। बघूया। बा देवा महाराजा, बीएमसीत आमचाच महापौर होऊ दे। महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंचं देवाला गारहाणं। कुणी ऐकलं नाही तरी देव आपला ऐकतो, उद्धव ठाकरेंना विश्वास। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपलाच महापौर बसावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। त्यात सर्व पक्षांचं लक्ष आहे ते मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर। मुंबई पालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी आतापासूनच नेते मैदानात उतरले। वातावरण निर्मिती करायला देखील सुरुवात झाली। गेल्या 2 दशकांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती। आता शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची असणार आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर होऊ दे असं गारहाणं देवाकडे घातलंय। तसंच कुणी ऐकू किंवा नको, पण देव आपल्या ऐकत असल्याचं सांगत ठाकरेंनी महापालिकेवर आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलंय। इथे आल्यानंतर आठवलं काय आठवलं 2012। यस त्याही वेळेला आपण गारहाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गारहाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू, पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार। 2012 मध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी देवाला नवस केला होता। त्यावेळी मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली होती आणि शिवसेनेचे सुनील प्रभू मुंबईचे महापौर झाले होते। या जुन्या आठवणींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी उजाळा दिलाय। त्यावेळी महापालिकेत सत्ता आली होती आणि मुंबई शहराचा त्यावेळेचा महापौर होण्याचा मान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजींनी मला दिला होता। आणि त्यावेळेला आम्ही स्वतः उद्धवजींसोबत जाऊन त्या गावात नतमस्तक करून आलो होतो। एक वेगळी श्रद्धा आहे आणि पुन्हा एकदा त्याच जत्रेमध्ये पेंडूरच्या वेताळाला त्या ठिकाणी तिकडे असणाऱ्या गावकऱ्यांनी तो नवस केला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहरामध्ये महापौर हा ज्या पद्धतीने आता सगळी मंडळी एकत्र आले। मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंनी देवाला घातलेल्या गारहाण्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे देवाला आणि जनतेला सुद्धा विसरतात असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना लक्ष केलंय। परमेश्वराला गारहाणं सांगणे, परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे, पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही। उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात आणि जनतेलाही विसरतात। 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले। आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंनी देवाला गारहाणं घातलंय। 2012ला गारहाणं घातलं आणि शिवसेनेचा महापौर झाला असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं। त्यामुळे अस्तित्वाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंना देव पावणार का आणि 2012ची पुनरावृत्ती होणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।